नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॉब्लेम सेट 5. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज आन्सर अँड फिल इन द ब्लँक्स. तर फर्स्ट आहे इफ ऑल पेअर ऑफ ॲडजसेंट साईड ऑफ अ क्वाड्रिलेटर आर कॉन्ग्रंट देन इट इज कॉल्ड ऑप्शन डी रॉम्बस. ठीक आहे. सेकंड नंबरचा आहे इफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 12 अंडर रूट 2 सेंटीमीटर देन द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज ऑप्शन सी 48 सेंटीमीटर. थर्ड आहे इफ ऑपोजिट अँगल ऑफ अ रॉम्बस आर 2x डिग्री अँड 3x मायनस 40 डिग्री देन व्हॅल्यू ऑफ x इज ऑप्शन डी 40 डिग्री. ठीक आहे, समजलं. तर आता सेकंड नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे ॲडजसेंट साईड ऑफ रेक्टँगल आर 7 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर फाइंड द लेंथ ऑफ इट्स डायगोनल. आता आपण इथे रेक्टँगलची डायग्राम काढून घेतली आहे. ए बी ही 7 सेंटीमीटर घेतली, बी सी ही 24 सेंटीमीटर आणि ए सी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणजे डायगोनल फाइंड आउट करायचे आहे. तर इथे क्वाड्रिलेटर ए बी सी डी इज अ रेक्टँगल. ए बी इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर अँड बी सी इज इक्वल्स टू 24 सेंटीमीटर. इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज 90 डिग्री. रेक्टँगलचे जे कोण असतात ते कसे असतात, राईट अँगल असतात, म्हणजे 90 डिग्रीचे असतात. तर मग तिथे आपण पायथागोरस थेरमनुसार ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर या ट्रायंगलचा घेतला आहे. ठीक आहे. इथे रिझन येतं पायथागोरस थेरम. ए सी इज 7 सेंटीमीटर अँड बी सी इज 24 सेंटीमीटर. दोघांचा आपण काय करणार आहोत, इथे स्क्वेअर घेणार आहोत. मग ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू 7 7 जा 49, 24 इंटू 24 केल्यावर 576. तर याचे टोटल केल्यावरती इथे येते 625. आता याचा स्क्वेअर काढायचा आहे, तर याचा पण रूट निघणार आहे. मग इथे येईल ए सीचा स्क्वेअर कट करायचा आहे आणि इथे 625चा स्क्वेअर रूट येईल. मग ए सी इज इक्वल्स टू 25 सेंटीमीटर येईल. मग देअर फॉर लेंथ ऑफ डायगोनल इज 25 सेंटीमीटर येतं. ठीक आहे, समजलं. चला तर मग थर्ड नंबरचा आहे इफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 13 सेंटीमीटर देन फाइंड इट्स साईड. आता स्क्वेअरची जी डायगोनल आहे ती 13 सेंटीमीटरची आहे, तर आपल्याला त्याचे साईड फाइंड आउट करायचे आहेत. तर डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल्स टू काय, तर साईड इंटू अंडर रूट 2 येईल. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता डायगोनलची लेंथ किती आहे, 13 सेंटीमीटर इज इक्वल्स टू साईड इंटू अंडर रूट 2. ओके. मग आपण हा साईड बाजूला घेऊ. हा 13 आणि हे डिवाइड फॉर्ममध्ये येतील. साईड इज इक्वल्स टू 13 अपॉन अंडर रूट 2 इज इक्वल्स टू 13 अपॉन अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 अपॉन अंडर रूट 2. ओके. तर याला आपण काय केलं आहे, अंडर रूट 2ने मल्टिप्लाय करून घेतलं आहे. मग इथे येईल साईड इज इक्वल्स टू 13 इंटू अंडर रूट 2 अपॉन इथे हा 2 येईल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यावर यांचा रूट कॅन्सल होईल आणि ओन्ली 2 राहतो आणि हे ॲज इट इज इक्वल्स टू. आता याचा जर आपण रूट घेतला तर इथे येतो आपला 6.5 अंडर रूट 2. म्हणजे रूट म्हणजे बघा इथे ना या 2ने या 13ला आपण डिवाइड करू. 2 6 जा 12 येईल. ओके. इथे उरतो 1. मग आपण इथे 0 घेऊ, इथे डेसिमल पॉईंट येईल. 2 5 जा 10 म्हणजे इथे किती येतं मग 6.5 इंटू अंडर रूट 2 सेंटीमीटर. कळलं कसं केलं हा भागाकार. ठीक आहे. म्हणजे इथे साईड ऑफ स्क्वेअर किती येईल, इज 6.5 अंडर रूट 2 सेंटीमीटर. ओके, समजलं. इथे हा क्वेश्चन नंबर 4 आहे. रेशो ऑफ 2 ॲडजसेंट साईड ऑफ अ पॅरलोग्राम इज 3:4 अँड इट्स पेरिमीटर इज 112 सेंटीमीटर. फाइंड इट्स लेंथ ऑफ इट्स ईच साईड. ओके. मग इथे घेऊया लेट द कॉमन multiple of the given ratio bx. Therefore, the
length of side of parallelogram will be 3x and 4x. ओके, याला आपण 3x आणि याला 4x मानून घेतला आहे. देअरफॉर आता 2 इंटू सम ऑफ टू साइड ऑफ पॅरलोग्राम इक्वल्स टू पेरीमीटर ऑफ पॅरलोग्राम. Okay, therefore 2 into 3x plus 4x is equals to 112. ओके, आता 2ने यांना मल्टिप्लाय करायचं. ह्या दोघांचे आपण सम करून घेऊया. 2 इंटू इथे 7x येईल. या दोघांची प्लस केल्यावर इज इक्वल्स टू 112. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, तर इथे किती येईल? देअरफॉर 14x इज इक्वल्स टू 102. इथे येईल देअरफॉर x इज इक्वल्स टू 102 अपॉन 14. 14 8 112. ओके, मग देअरफॉर x इज इक्वल्स टू 8 ही व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे. मग आता वन साइड इज इक्वल्स टू 3x इक्वल्स टू 3 इंटू 8 इज इक्वल्स टू 24 सेंटीमीटर. Then other side is equals to 4x is equals to 4 into 8 is equals to 32 सेंटीमीटर येणार आहे. ठीक आहे. मग ते therefore length of each side of parallelogram (24 centimeter and 32 centimeter) 24 centimeter and 32 centimeter respectively. ओके, समजलं. आता 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 5. डायगोनल PR and QS of a rhombus is PQRS are 20 centimeter and 48 centimeter respectively. Find the length of side PQ. ओके, ही अशी डायग्राम रॉम्बसची मी ड्रॉ करून घेतलेली आहे. चला तर मग आता आपल्याला PQची लेंथ फाइंड आउट करायची आहे. लेट डायगोनल PR and diagonal QS intersect each other at point O. Okay, diagonal of a rhombus are perpendicular bisector of each other. OP is equals to OR equals to 1 upon 2 PRA. Okay, OP is equals to OR. 1 upon 2 हा PRचा हाफ भाग येतो. ठीक आहे. OP is equals to 1 upon 2 into 20. मग OP is equals to इथे 10 सेंटीमीटर येईल. मग OQ इज इक्वल्स टू OS इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 QS. हे कसं? मग OQ इज इक्वल्स टू OS, मग हाफ भाग झाला QSचा हाफ भाग येतो. ठीक आहे. मग इथे येईल फॉर्म्युलामध्ये OQ इज इक्वल्स टू OS इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 इंटू 48.
मग इथे किती येईल 24 सेंटीमीटर येईल, ते 10 सेंटीमीटर आहे. मग इथे आन्सर येईल OQ इज इक्वल्स टू 24 सेंटीमीटर. ओके, देअरफॉर इन ट्रायंगल POQ angle POQ is equals to 90 degree. Therefore PQ square is equals to PO square is equal to plus OQ square. हे कशाप्रमाणे येईल? पायथागोरस थेरमनुसार. ट्रायंगल POQ जो आहे त्याच्यात ओ जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा आहे तो, म्हणून हे जे आहे आपण हे पायथागोरस थेरमनुसार मांडून घेतलं आहे. OQ स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियस वन साईड अँड देन सेकंड साईड. ओके, ह्याची वन साईड आली आहे 10 सेंटीमीटर स्क्वेअर प्लस 24 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 प्लस 576 याचा स्क्वेअर हा येतो. ठीक आहे, मग इथे PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू याची टोटल किती येते 676 येते. मग याचा स्क्वेअर कॅन्सल येईल आणि याचा रूट निघेल. मग इथे येतं PQ इज इक्वल्स टू 26 सेंटीमीटर. ओके, मग इथे येईल लेंथ. आलं लक्षात? इथे याचा स्क्वेअर कॅन्सल होतो आणि याचा रूट निघतो. ठीक आहे, मग इथे येईल देअरफॉर लेंथ ऑफ साइड PQ is 26 सेंटीमीटर. ठीक आहे, समजलं सर्वांना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि यामागील प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. थँक्यू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.